हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पावसामुळे होणाऱ्या खंडित विद्युत समस्याबाबत भावना घाणेकर आक्रमक। वीज अखंडित चालू ठेवण्याचे व संपर्कासाठी हेल्पलाईन चालू करण्याची मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा। उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो। या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे विजेच्या तारेवर पडतात। तसेच सततच्या पावसामुळे अधूनमधून कधी दिवसा तर कधी रात्री वीज मोठ्या प्रमाणात खंडित होते। याचा फटका सर्वसामान्य नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, हॉस्पिटलमध्ये पेशंट्स आदी लोकांना मोठ्या प्रमाणात बसतो। सारखी वीज येत जात असल्याने नागरिकांच्या घरातील फॅन, टीव्ही, फ्रीज आदी उपकरणेही खराब होत असल्याने त्याचा आर्थिक फटका विनाकारण सर्वसामान्य नागरिकांना बसत असतो। एखाद्या भागात वीज गेली असता त्या भागातील वीज न घालवता संपूर्ण उरण तालुक्याची वीज घालवली जाते व कर्मचारी कामे करतात। मुसळधार पाऊस पडल्यानंतर झाडे विजेच्या तारेवर अनेक तास ती तशीच पडून राहतात। कर्मचारी वर्ग वेळेत कधीच येत नाही। तेथे वेळेत कोणताच कर्मचारी फिरकत नसल्याने रस्त्यावर ट्रॅफिक होते। शिवाय नागरिकांना विजेपासून तासनतास वंचित राहावे लागते। या सर्व विजेच्या संदर्भात नागरिकांनी महावितरणाच्या कार्यालयात फोन केला असता तो फोन देखील बंद असतो। जरी लँडलाईन फोनची रिंग वाजली तरी फोन कोणीच उचलत नाही। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या कारणामुळे लाईट गेली याची माहिती मिळत नाही। रात्री अपरात्री पाऊस, वादळ वारा यामुळे कुठे काही अनुचित घटना घडली किंवा अपघात घडला तर अशा इमर्जन्सीच्या वेळी नागरिकांचा फोनद्वारे महावितरणाच्या कार्यालयात संपर्क होत नाही। महावितरण उरण कार्यालयाचा फोन बंद असतो किंवा फोन उचलला जात नाही। अशा वेळी नागरिकांनी काय करावे असा सवाल उपस्थित होत आहे। या उरणच्या सर्वसामान्य जनतेची पावसाळ्यातील विजेची महत्त्वाची समस्या लक्षात घेऊन पावसाळ्यात वीज खंडित करू नये। ज्या विभागात किंवा एरियात काम चालू असेल तर फक्त त्या एरियातील वीज घालवावी। कामासाठी इतर ठिकाणचे वीज बंद करू नये। नागरिकांनी आपली समस्या, तक्रार फोनद्वारे कार्यालयात कळवण्यासाठी त्वरित लँडलाईन हेल्पलाईन सुरू करून जनतेच्या समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे महिला प्रदेश सरचिटणीस तथा नवी मुंबई, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर, पनवेलचे विभागीय प्रमुख भावना घाणेकर यांनी प्रधान सचिव मुंबई मंत्रालय, ऊर्जा मंत्री मुंबई मंत्रालय, जिल्हाधिकारी अलिबाग रायगड, उपायुक्त परिमंडळ झोन 2, तहसीलदार उरण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण, मुख्य अभियंता महावितरण उरण, महाराष्ट्र विद्युत मंडळ उरण आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन केली आहे। प्रामुख्याने जुलै महिन्यामध्ये पावसाळा जोरात येतो। पाऊस, विजा आणि सोसाट्याचा वारा या सगळ्याच जास्त प्रमाणामध्ये पावसाची सुरुवात खऱ्या अर्थाने जुलै महिन्यामध्ये होते। तर आपल्याला सगळ्यांनाच एमएससीपीचा मोठा नाहक त्रास होतो आणि कधीही विद्युत खंडित केली जाते। जराशा विजा जरी चमकायला लागल्या तरी अख्ख्या उरणच्या लाईट जातात। त्यानंतर जर एखाद्या ठिकाणचं काम करायचं असेल तरी सुद्धा सगळ्या उरणच्या लाईट जातात आणि लाईट ज्या विजेच्या तारा आहेत त्याच्यावर फांद्या ज्या पडल्या जातात, त्यामुळे एका भागाचं काम करायचं जरी असलं तरी सुद्धा अख्ख्या उरणच्या लाईट ते घालवतात। आणि जेव्हा रात्री बेरात्री लाईट जाते तेव्हा कोणाला संपर्क करायचा असा जेव्हा प्रश्न पडला जातो तेव्हा नागरिकांना लँडलाईन हा उचलला जात नाही। हे जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तेव्हा आम्ही उरणच्या एमएससीपी ऑफिसला भेट दिली आणि एमएससीपीच्या ऑफिसला गेल्याच्या नंतर कळलं की तिथे लँडलाईनच नाहीये। उत्तर असं मिळालं की एमटीएनएलचे कर्मचारी लँडलाईन बसवायला येण्यासाठी दिरंगाई करत आहेत। हा काय प्रश्न, हा काय उत्तर त्यांचं आमच्या मनाला भावणारं नव्हतं। खरं तर असे हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।